जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या व्यक्तींनी चॅनल सबस्क्राईब केला, लाईक केला, शेअर केला, या सर्वांना देव आशीर्वादित करो. कारण देवाने तुम्हाला आपल्या परिवाराचं एक सदस्य केलेले आहे. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊ. आणखीन इतरांपर्यंत लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत. चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रभूच्या सेवेला हातभार लावा. प्रियांनो, आपण 2 शब्दाची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, तुझ्या वचनातून बोलत असताना तुझ्या पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने तुम्हाला भर, तुझ्या अभिषेकाने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, ज्या गोष्टी तू आम्हाला दाखवतोस त्या गोष्टीचा उलगडा तू आम्हाला करून दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, हो पित्या परमेश्वरा, तू अभिषेक करणारा जिवंत परमेश्वर तू आहेस. हे देवा, ह्या सकाळच्या समय तुझ्या आत्म्यात, तुझ्या सामर्थ्यात तू मला उठवून तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना प्रिय प्रभू येशू, तू माझा ताबा तू घे आणि जे कोणी ऐकणार आहे त्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. पित्या परमेश्वर, प्रभू, आज या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून आहे. आमेन, आमेन, आमेन. आपण हे गीत गाऊया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. सुंदर देऊळ हृदय माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय माझे, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा शुद्धाला दूर ठेवी. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा शुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय माझे, तेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय माझे, येथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरून उरला, आता या देऊला भय कैसे. सारा येशू ख्रिस्त भरून उरला, आता या देऊला भय कैसे. सुंदर देऊळ हृदय माझे, येथेच विराजे देव बाप. दास म्हणे येथे अवघी मंडळी, भजया जमली देव बापा. दास म्हणे येथे अवघी मंडळी, भजया जमली देव बापा. सुंदर देऊळ हृदय माझे, येथेच विराजे देव बाप. प्रियांनो,
या गीताद्वारे देवबाप तुम्हाला आशीर्वादित करून खरोखर हे सुंदर असं गीत आहे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. आणि खरोखर आपल्याच हृदयामध्ये देवबाप विराजमान होतो. आज आपल्या सर्व लोकांचा गैरसमज आहे की देवबाप फक्त मंदिरामध्ये आहे. नाही, देवाचं वचन सांगते की तुमचं शरीर हे जिवंत देवाचं, पवित्र देवाचं मंदिर आहे आणि तेथेच तो विराजमान आहे. आणि खरोखर त्याची समक्षता आपल्या हृदयाला अशुद्धतेपासून दूर ठेवते. आणि खरोखर ह्या जीवनामध्ये चालत असताना प्रियांनो, आपल्याला देवबापाची गरज आहे आणि खरोखर आपल्या हृदयामध्ये तो विराजमान असा पाहिजे. असो, आपण देवाच्या वचनाकडे वळूया. प्रेषितांचे कृत्य याचा 13व्या या अध्यायामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. 12व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे, त्या ठिकाणी हेरोदाने देवासमान होण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्याचा जय जयकार केला, त्याला देवाच्या जागी ठेवलं. तर ते प्रभूच्या दूताने त्याला तक्षणी त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मरून पावलेला आहे. आणि पण देवाच्या वचनाची वृद्धी प्रसार होत गेला. बर्नबा व शौल हे आपली सेवा पूर्ण करून ज्याला मार्कई म्हणत त्या योहानाला बरोबर घेऊन यरुशलेमहून माघारी आले आणि खरोखर देवाच्या मंडळीचा त्या ठिकाणी प्रसार होत गेलेला आहे. 13व्या अध्यायामध्ये अंतुकिया येथील ख्रिस्ती मंडळी आम्हाला दिसते. आणि 13वा अध्याय पहिला वचन आम्हाला सांगते की बर्नबा, शिमोन निग्र, ल्यूक्य कुरणेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता, तो मनायेन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलवले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. आणि पहा, ह्या ठिकाणी देवाच्या आत्म्याचं काम होते. देवाच्या आत्म्याच्या कामानुसार ह्या ठिकाणी आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार ह्या ठिकाणी पहिली मंडळी काम करत होती. देवाच्या आत्म्याने, प्रभूच्या आत्म्याने त्यांना सांगितलं की ह्यांना वेगळे करा आणि वेगळे करून त्यांना कार्यासाठी पाठवा. तर त्यांनी त्यांच्यावरती हात ठेवून त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांची रवानगी त्या ठिकाणी केलेली दिसते. आणि मग पुढे कुप्र येथे बर्नबा व शौल आम्हाला ह्या ठिकाणी दिसतात. याचप्रमाणे पवित्र आत्मेच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकियात येऊन तारवातून कुप्रास गेले. मग ते सलिमानात असता त्यांनी यहुद्यांच्या सभास्थानामध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली आणि योहान हाही त्यांचा सहाय्यक होता. पुढे ते संबंध बेटातून चालून पफेस गेल्यावर बरेशू नावाचा कोणी एक यहुदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला. तो तेथील सुभेदार सिर्गिय पौल ह्या बुद्धिमान मनुष्याच्या पदरी होता. मग ह्या सुभेदाराने बर्नबा व शौल यांना बोलून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शवली. परंतु अलीम जादूगार, त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे, ह्याने त्यांना आडून सुभेदाराला विश्वासापासून फिरवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शौल, ज्याला पौलही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणाला, अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमत्वाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? तर पहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे. तू आंधळा होशील आणि काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही. तक्षणी त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांना अंधारी आली. तेव्हा आपणाला कोणीतरी हाती धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसांचा शोध करू लागला. तेव्हा जे झाले ते पाहून त्या सुभेदाराने प्रभूच्या शिक्षणावरून आश्चर्य करून विश्वास ठेवला. पहा, या ठिकाणी शौलाने म्हणजे पौल यांनी देवाचं वचन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, सुवार्ता गाजवलेली आहे. परंतु त्या ठिकाणी बरेशू नावाचा कोणी एक जादूगार होता.
त्या जादूगार त्या लोकांना फितवत होता आणि त्या लोकांना वेगवेगळं मार्गदर्शन करत होता. आणि मग प्रभूच्या आत्म्याने शौलाला त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे त्या म्हणजे त्या व्यक्तीला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तू आंधळा होशील, आणि तो त्या ठिकाणी आंधळा झालेला आहे. आणि मग पहा, हे सर्व आश्चर्यकर्म पाहून लोकांनी त्या देवाच्या सेवकाच्या वचनावरती विश्वास ठेवलेला आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. पिसिदियातील अंतुकियामध्ये पौलाने यहूद्यांना केलेला उपदेश आम्हाला ह्या ठिकाणी दिसतो आहे. आणि पहा, मग पौल व त्याच्या सोबतीचे लोक पफ्फेहून तारवातून पफुल्यातील पिरगा येथे गेले आणि योहान त्यांना सोडून यरुशलेमेस परत गेला. नंतर ते पिरगा येथून निघून फिरत पिसिदियातील अंतुकियास पोहोचले आणि शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन बसले. तेव्हा नियमशास्त्राचे व संदेष्टांच्या ग्रंथांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगून पाठवले की बंधुजनो, तुम्हाजवळ लोकांकरिता काही बोधवचन असेल तर सांगा. तेव्हा पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो व देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, ऐका. या इस्रायल लोकांच्या देवाच्या आमच्या पूर्वजांनी निवडून घेतले ते लोक मिस्री देशात उपरी असतात त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तिथून काढले. पुढे सुमारे 40 वर्षपर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले. नंतर त्यांनी कनान देशातील 7 राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे 450 वर्षपर्यंत वतन अशी दिली. त्यानंतर त्याने सम्मेल संदेष्ट्यापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून ठेवले. मग त्यांनी राजा मागितला तेव्हा देवाने बेन्यामीन वंशातील किशाचा पुत्र शौल हा 40 वर्षपर्यंत त्यांना दिला. नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की यिशैचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. या मनुष्याच्या वंशजातून देवाने वचनारूपी इस्रायलासाठी येशू हा तारणारा उदयास आणला व त्याच्या प्रगट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी सर्व इस्रायल लोकांमध्ये घोषणा केली होती. मग योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, मी कोण आहे म्हणून तुम्हास वाटते? मी तो नव्हे, तर पहा, ज्याच्या पायातील वाहना सोडस मी योग्य नाही असा कोणी माझ्या मागून येत आहे. अहो बंधुजनो, अब्रामाच्या वंशातील पुत्रांनो व तुम्हापैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. कारण यरुशलेम वासियांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याला न ओळखता आणि दर शब्बात दिवशी वाचून दाखवण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता त्याला दोषी ठरवून ते शब्द पूर्ण केले आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली. मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मेलेल्यातून उठवले. त्याच्याबरोबर जे गालिलाहून यरुशलेमेस आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे. ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत. आपल्या पूर्वजांना जे वतन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्या आमच्या मुलाबाळांकरिता पूर्ण केले आहे. स्तोत्र. दुसरे यातही असे लिहिले आहे की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेत जाऊ नये म्हणून त्याने त्याला मेलेल्यातून उठवले. याविषयी त्याने असे म्हटले आहे की दाविदाला दिलेले जे पवित्र व विश्वसनीय दान ते तुम्हाला देईन. म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. कारण दावीद आपल्या पिढीच्या देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला
आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला, परंतु देवाने त्याला उठवले, तो कुजला नाही. म्हणून बंधुजनो, तुम्हाला हे ठाऊक असो की ह्याच्याद्वारे तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे, आणि ज्याच्या विषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही, त्या सर्व विषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास न ठेवणारा नीतिमान ठरतो. म्हणून सावध राहा, नाहीतर संदेश त्यांच्या ग्रंथात जे सांगितले आहे ते तुम्हावर येईल. अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळात मी एक कार्य करीतो. ते कार्य असे की त्याविषयी तुम्हाला कोणी सविस्तर सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणारच नाही. ते बाहेर जात असता लोकांनी विनंती केली की आम्हाला पुढल्या शब्बा दिवशी या गोष्टी सांगाव्या, आणि सभा उठल्यावर यहुद्यातील व भक्तिमान यहुदीय मतानुसारी यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्नबा यांच्या मागे गेले. त्या दोघांनी त्यांच्या बरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांचे मन वळवले. प्रेषित परराष्ट्रीयांकडे वळतात. पुढल्या शब्बा दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले, पण लोकसमुदायांना पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला, आणि पौल जे बोलला होता त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. तेव्हा पौल आणि बर्नबा हे निर्भीडपणे म्हणाले, देवाचे वचन प्रथम तुम्हाला सांगायचे अगत्य होते, तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्यय करिता व आपणाला सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरविता त्या अर्थी पहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो. कारण प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आहे की मी तुला परराष्ट्रीयांचा प्रकाश करून ठेवले आहे, यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस. हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला. तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला, आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले. तेव्हा यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले, आणि पौल व बर्नबा यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुण्यास गेले. इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्मेने पूर्ण झाले. प्रियांनो, ह्या ठिकाणी शाऊलाने जो काही देवाचा संदेश दिला त्या ठिकाणी त्याने सुरुवातीपासून सांगून प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत सांगितलं. प्रभू येशू ख्रिस्ताला मरण्याचा आणि कुजण्याचा अनुभव त्या ठिकाणी आला नाही, आणि ह्या सर्व गोष्टी सांगून त्याने त्या ठिकाणी ह्या लोकांची देवाच्या वचनातून कान उघडणी केलेली दिसते. आणि मग यहुद्यांनी ज्यावेळेस शाऊलाला विरोध केला त्यावेळेस शाऊल त्या ठिकाणी म्हणतो की परराष्ट्रीयांसाठी देवाने वचनाची दार मोकळे केलेली आहे, आणि परराष्ट्रीयांना देवाने देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेलं आहे. आणि पहा, त्यांच्यासाठी आज सुवार्ता मोकळी झालेली आहे. आणि मग त्या ठिकाणी परराष्ट्रीय लोक आनंदित झालेले आहे, आणि अनेक लोकांनी त्याच्या वचनावर म्हणजे देवाच्या वचनावरती विश्वास ठेवला आणि ते प्रभूकडे वळालेले आहे. देव बाप करो, ह्या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, या वचनावरती तुझा आशीर्वाद पाठव. प्रिय प्रभू येशू, जे लोक दुःखी आहे, कष्टी आहे, संकटात आहे, आजारी आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभू येशू, त्यांच्या जीवनातील सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आज दिवसभरातील सर्वांचे कामकाज तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी
पवित्रतेची, शुद्धतेची आणि आत्म्याने भरून अशी केलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तुझ्या सामर्थ्याचा अनुभव प्रिय प्रभू येशू या वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे येऊ दे. प्रत्येकाच्या जीवनातील सर्व बंधनं तुझ्या पवित्र नावामध्ये तू तोडून टाकत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी शांती उतरत आहे आणि प्रभू, प्रत्येकाने तुझ्या नावावरती विश्वास ठेवून देवाच्या राज्यामध्ये यावं असं तू होऊ दे, तुझं गौरव दे. प्रभू, आमचा भारत देश, सर्व राष्ट्रांवरती तू दया कर. होय पित्या परमेश्वरा, प्रभू, आज रात्री पहाटे ज्या गोष्टी तू मला दाखवलेल्या आहेत, त्या गोष्टी प्रिय प्रभू येशू काय आहेत त्याचा उलगडा तू मला करून तू सांग आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तुझा अभिषेक आमच्यावरती उतरून दे प्रिय प्रभू येशू. सर्व साथीपासून, सर्व आजारापासून, सर्व दुष्टात्म्यापासून, सर्व उन्हाच्या तडाख्यापासून, सर्व हीटपासून आणि प्रिय प्रभू येशू सर्व आजार रोगराईपासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियानो, ज्या कोणाला प्रार्थनेची गरज आहे तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक आहे 9730301668. या क्रमांकावरती संपर्क करा, म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आमेन, आमेन.